नामस्मरणाचं सामर्थ्य. जीवन साफल्यासाठी आध्यात्मिक बोधकथा या कथासंग्रहातली ही कथा आज ऐकूया. नामस्मरणाचं सामर्थ्य. लेखक प्राध्यापक डॉक्टर यशवंत पाटील सर. अभिवाचन दत्ता सर देशमुख. सामर्थ्य आहे चळवळीचे म्हणजे प्रयत्नांचे. जो जो करील त्याचे असाध्य ते साध्य करिता सायास. या संतवचनांचा बोध इतकाच आहे की अखंड प्रयत्न करणाऱ्यांना यश निश्चित मिळतंच मिळतं. याचा बोध करून देणारी ही एक छोटीशी बोधकथा. नामस्मरणाचं सामर्थ्य. मित्रहो, एका गावात एक 50-60च्या वयाचा बुद्धिमान पण कुत्सित वृत्तीचा माणूस राहत होता. वेडेवाकडे प्रश्न विचारून टवाळकी करणं याच्यात त्याचा हातखंडा होता. एकदा एका साधूचं प्रवचन अगदी रंगात आलं होतं आणि हा मध्येच उभा राहून एकदम म्हणाला, अहो बुवा, ती तुमची भक्तिभिक्ती बाजूला ठेवा. देशाला स्वातंत्र्य कधी मिळेल ते सांगा. त्याच्यावर साधू शांतपणे बोलले, हां ते मी सांगतो, पण आता तुमचं उतार वय झालं आहे. काळ तुमच्यावर केव्हा झडप घालेल याचा नेम नाही. तर आता मला सांगा की प्रपंचाची उपाधी, देहाची व्याधी आणि मृत्यूची मगरमिठी यातून स्वातंत्र्य मिळवायचा काही विचार किंवा प्रयत्न तुम्ही केला आहे का? साधूचा हा मौलिक बिनतोड प्रतिप्रश्न ऐकून टवाळखोर चूप बसला. त्याचं विचारचक्र सुरू झालं. दुसऱ्या दिवशी तो त्या साधूला भेटून म्हणाला, आजपर्यंत मी स्वतःचा विचार कधी केलाच नाही, पण आता मी काय करू ते मला सांगा महाराज. साधू बोलला, 2 वर्षे मौन धरून नामस्मरण करावं. त्या दिवसापासून त्या टवाळखोरानं दृढनिश्चयानं मौन धरलं आणि नामजपाचा तडाखा लावला. मौनाचा कालावधी संपल्यावर साधूची पुन्हा गाठ पडली तेव्हा तो इसम डोळ्यात पाणी आणून म्हणाला, महाराज, मला सगळं काही मिळालं. मला नामानं जे समाधान मिळालं त्याच्यापुढं इतर सगळ्या गोष्टी गौण आहेत. तर मित्रहो, निश्चयपूर्वक नामस्मरणाचं असं हे विलक्षण सामर्थ्य आहे. नामस्मरणाचं सामर्थ्य ही बोधकथा आपण ऐकलीत. जीवन साफल्यासाठी आध्यात्मिक बोधकथा या कथासंग्रहातली ही कथा आहे. लेखक प्राध्यापक डॉक्टर यशवंत पाटील सर. त्यांचा मोबाईल नंबर 9890615649. अभिवाचन दत्ता सर देशमुख. 8329730186.